रात्रीपासून कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग। संगमेश्वर तालुक्यातील मागजन बाजारपेठेत पुराचं पाणी, तर मंडणगडमध्येही जनजीवन विस्कळीत। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस। म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल पाण्याखाली। रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजना सुट्टी। मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका। कोलाडजवळ मोठी वाहतूक कोंडी। खड्ड्यांमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा। मुंबईसह उपनगरांमध्येही जोरदार पावसाची हजेरी। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। कांदिवली, बोरिवली, मालाड आणि अंधेरी भागात सकाळपासून पाऊस। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात। पुढील 2 दिवस पुणे शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणातून 5000 क्युसेकने विसर्ग सुरू। धरणात पाण्याची आवक वाढल्याने निर्णय। वांद्र्यातील जमिनीच्या प्रश्नावर विरोधक आणि महायुती आमदारांमध्ये खडाजंगी। नगरविकास मंत्री कुठे आहेत कुणाला माहित नाही, आदित्य ठाकरे यांची टीका। आमची लाच काढू नका म्हणत मंत्री शंभूराज देसाई संतापले। तुम्ही काय केलं? मंत्री देसाईंचा मवियाच्या आमदारांना सवाल। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल। गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंची वॉर्निंग, तर शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नाला उत्तर न देता शिरसाट निघून गेले। कॅमेरापुढे शिंदेंचेच नेते कसे टार्गेट होत आहेत? वडेट्टीवारांचा सवाल। तर कॅमेरा सत्तेतील एका पार्टनरकडेच असल्याचा वडेट्टीवारांचा मोठा आरोप। मोदींच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याचे संकेत। काही जुन्या मंत्र्यांना दूर करून नव्या मंत्र्यांना संधी दिली जाण्याची शक्यता। शिवसेना राष्ट्रवादीला संधी मिळणार का याकडे लक्ष। महायुतीच्या समन्वय समितीची आज पुन्हा बैठक। महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे। या बैठकीत फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र, सूत्रांची माहिती। भाजपच्या 30 आमदारांना आरएसएसचं मार्गदर्शन। हिंदुत्वाचा विचार जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी काम करा। संघाच्या आमदारांना सूचना। महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र बसून निर्णय घेतील। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युतीबाबत विधानं सकारात्मक। संजय राऊत यांचं वक्तव्य। भाजप खासदार निशिकांत दुबेंना अब्रू नुकसानीची नोटीस। मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे नेते सुदाम कोंबडेंकडून नोटीस। राज्यातले अनेक आजी-माजी मंत्री, वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपमध्ये। नाशिकमधल्याच एका हॉटेलमध्ये प्रकार घडल्याची मोठ्या नेत्याची माहिती। राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। राज्यातील आमदार खासदारांसाठी म्हाडाची 95 राखीव घरं। कल्याणमधील घरांची किंमत 9,55,800 रुपये, तर सर्वसामान्यांना किंमत असेल तीच आमदारांना असेल। आमदार पंकज भोयर यांचं स्पष्टीकरण। मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजजवळ बेस्टच्या डबल डेकर बसला विचित्र अपघात। मॅनहोलचं झाकण बसच्या बॅटरीला लागल्याने आग। प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने अनर्थ टळला। पुण्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप। पुण्यातील तळजाई परिसरातील घटना। मुलींची छेड काढल्याचा आरोप करत मारहाण। कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत 8 वर्ष पगाराविना। 2014 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती। प्रशिक्षणार्थीचं 3 वर्ष पूर्ण न केल्याने पगार रखडल्याचं प्रशासनाचं कारण।